हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजपासून आपण आर्यवर्कचे क्लास चालू केलेले आहेत. आर्यवर्कचे क्लास हे बेसिक टू ॲडव्हान्स होणार आहेत. तर मी त्यात एक गिव्हअवे करणार आहे, एक भेटवस्तू देणार आहे. ती म्हणजे काय आहे ते पहिलं आपण जाणून घेऊ. ज्यांना बेसिक टू ॲडव्हान्स आर्यवर्क क्लास करायचे आहेत त्यांना मी पहिले 3 मेंबर असणार आहेत. त्यांना मी आर्यवर्कचं मटेरियल फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना देणार आहे. त्याची एक अट आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे, माझ्या इंस्टाच्या आय डीला फॉलो केलेलं असलं पाहिजे आणि त्यात तुमच्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक असले पाहिजे. ज्याच्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक असतील त्या पहिल्या 3 मेंबरला मी आर्यवर्कचं मटेरियल फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे. तुम्हाला ह्या गिव्हअवेचं जर बक्षीस हवं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टा आय डीला फॉलो केलेलं असलं पाहिजे, तरच हे तुम्हाला गिव्हअवे केलेलं भेटणार आहे. त्यात मी काय काय देणार आहे म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स जे काही मटेरियल लागेल ते मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे. चला, तर आजचा क्लास कशासाठी आहे तर आर्यवर्कचा हा पहिला दिवस आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत की आर्यवर्कसाठी काय काय मटेरियल लागणार आहे, ते तुम्ही कुठून घ्यावं किंवा तुम्हाला जर ऑनलाईन घ्यावं आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. चला, तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला रिंग खूप इम्पॉर्टंट असते. रिंगशिवाय आपण करू शकत नाही. ते म्हणजे मी आता तुम्हाला छोटीवाली रिंग दाखवते. हे बघा, ही रिंग आहे. ह्या रिंगमध्ये आपण जे कापड असतं ते लावायचं असतं. मी हे ओपन करून दाखवते याचा कसा यूज आहे. बघा, ही आतल्या साईडची रिंग आहे, बघू शकता, आणि ही बाहेरच्या साईडची रिंग आहे. जेव्हा मी अशी पकडते, आपण ह्याच्यावर जेव्हा कपडा टाकतो, ही खालच्या साईडला कपड्याला जाते रिंग, आणि ह्याच्यावर कपडा टाकतो तेव्हा ही रिंग अशी याच्यावर बसते. बघा, अशी ही बसते रिंग, आणि आपण खालून कपडा ओढून टाईट करून घ्यायचा असतो आणि हे स्क्रू आवळायचा. बघा, ह्यातून हे आता बाहेर निघत नाही. बघू शकता. ही छोटीवाली रिंग दाखवते. तुम्हाला 18 इंचीमध्ये घ्यायची आहे. 18 इंची 12 इंची ह्यामध्ये भेटते तुम्हाला, कारण की आर्यवर्कचे ब्लाऊज करताना तुम्हाला 18 इंची रिंग आणि स्टँड लागतं. मी स्टँडचा फोटो तुम्हाला पुढे दाखवेनच. बघा, ह्यातलीच तुम्ही 18 इंचीमध्ये घ्या. शक्यतो 18 इंचीच घ्या, कारण की ब्लाऊजसाठी 18 इंचीच लागते. ह्या थ्रेडवर्कसुद्धा असतं. मी हे थ्रेडवर्क घेणार नाही आहे. काही जणांना थ्रेडवर्क नको आहे करायला, त्यासाठी मी डिरेक्टली आर्यवर्कचा क्लास चालू केलेला आहे. ह्या रिंगनंतर आपल्याला बघा, ह्या निडल्स, बघा, ह्या निडल्स असतात. बघू शकता. बघा, मी असे दाखवते. ह्या अशा निडल्स असतात. आर्यवर्कचे तुम्ही कुठेही गेलं ना, ह्याच्या आर्यवर्कची दुकान असतात मटेरियल भेटण्याची, त्यामध्ये गेला ना तुम्ही आर्यवर्कच्या बेसिक टू प्रोफेशनलपर्यंतच्या तुम्ही निडल मागितल्या ना, तुम्हाला ह्या सगळ्या निडल्स त्यांनी प्रोव्हाइड करतील. बघा, ह्या किती निडल्स आहेत? 5 निडल्स आहेत. सॉरी, आणि एक आहे 6 निडल्स आहेत. बघा, तुम्हाला फक्त आत्ता ही 0.5 mm ही घ्यायची आहे. बेसिक आहे त्यांना. बघा, याचं टोक नॉर्मल थोडंसं ब्रॉड असतं, कारण की कसं आहे, आपल्या बेसिकवाल्यांना ते डिरेक्टली ह्या निडलने करता येत नाही. ही प्रोफेशनल निडल आहे. बघू शकता, एकदम नॉर्मल हे वाकलं जातं. प्रोफेशनल ज्यांना करता येतं, जे आधीपासून परफेक्ट प्रॅक्टिस केलेली असते, त्यांना ह्या सुईने जमतं. बघा, ही वाकत असते, ही आपण अशी पकडायची असते. बघा, ही अशी पकडायची असते. तुम्ही शक्यतो आत्ता सध्याला ही
0.5 mm हीच घ्या निडल. कसं असतं की आपल्याला परफेक्ट जमत नसतं पहिला, त्यामुळे आपल्याला काही ते करता येत नाही प्रोफेशनल निडल. त्यामुळे शक्यतो आता तुम्ही फक्त ती एकच घ्या. त्यानंतर हा जरी थ्रेड बघू शकता, हा जाडमध्ये असतो बघा. हा असा असतो, मी दाखवते तुम्हाला. बघा कसं असतं. ह्यापासून आपण चेन स्टिच बनवणार आहोत. आरीवर्कमध्ये खूप इम्पॉर्टंट असते चेन स्टिच. कारण की चेन स्टिचशिवाय आपल्याला ब्लाऊजचं वर्क स्टार्ट करता येत नाही. कारण की जेव्हा आपण चेन स्टिच मारतो तेव्हा त्याच्यानंतरच आपण पुढचं वर्क करू शकतो. बघा हा धागा तुम्ही जरी थ्रेड असं सांगितलं तर तुम्हाला हा देतील. काही वेळेला लेडीज फसतात, हा धागा घेऊन येतात. ह्यात किती फरक आहे बघा. हा मऊ आहे, हा लगेच तुटतो बघा, सिंपल आहे, तुटतो. आणि हा जरी थ्रेड आहे बघा, किती जरी काही केले तरी तुटत नाही. त्यामुळे त्यांना वाटलंच तर तुम्ही गुगलला सर्च करून त्यांना फोटो दाखवा, की तुम्ही फसू नये ह्यासाठीच मी सांगते. फोटो दाखवा त्यांना, तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर हा सिल्क थ्रेड आता मी तुम्हाला दाखवलेला. जेव्हा आपण सिल्क थ्रेडचं वर्क करणार आहोत, कशासाठी ते फ्लॉवर्स बनवण्यासाठी, पिकॉक मोर बनवण्यासाठी, साडीवरचे मोर असतात ते बनवण्यासाठी वगैरे तुम्ही हा यूज करू शकता. मी आत्ता गोल्डन कलरचा फक्त घेतलेला आहे, तुम्ही वेगवेगळ्या कलरचे घेऊ शकता. त्यानंतर ही पेन्सिल व्हाईट कलरची पेन्सिल आहे. इथून व्हाईट नाही म्हणत मी, हा पॉईंटसुद्धा व्हाईट कलरचा आहे बघा. ही अशी ह्यातली तुम्ही ब्लॅकसुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा जेव्हा तुम्ही परफेक्ट काम कराल तेव्हा पेन यूज करू शकता कोणताही, ठीक आहे. त्यानंतर शुगर बीट्स बघा, मी दाखवते झूम करून तुम्हाला. छोट्यामध्ये असतात ह्याला शुगर बीट्स म्हणतात. मी तुम्हाला पुढे दाखवेन, त्याची नावंसुद्धा दाखवेन. मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे याचीसुद्धा मी लिस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन येईन. त्यानंतर हे कट पाईप्स, हे मोठे असतात, एवढ्या साईजचे असतात, त्यामुळे ह्याला कट पाईप्स नाव दिलेलं आहे, ठीक आहे. ह्या कट पाईप्स ह्याला सुद्धा शुगर बीट्सच म्हणतात बघा. ह्यात आणि डिफरन्स बघा, हे पण सेमच आहे, हे पण सेमच आहे. एक मिनिट, मी सेम कलर घेते. बघा सेम कलर घेते मी. ह्याची साईज मोठी आहे, ह्याची साईज छोटी आहे, त्यामुळे ह्याला शुगर बीट्स आणि ह्याला कट पाईप्स म्हणतात. ओके, तुम्ही कोणत्याही कलरच्या घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण गोल्डन बीड्स बघणार आहोत. बघू शकता ह्यात छोटे आणि मोठे मिक्स आहेत. तुम्ही 0.5 mm, 0.7, 1 mm, 2 mm, 3 mm असे घेऊ शकता. माझ्याकडे 0.5 mm आणि 1 mm आहेत. शक्यतो जास्त करून हेच लागतात. जर तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे करायचे असतील, वेगवेगळ्या साईजचे करायचे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या साईजचे घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर हे कुंदन बघा, मी ह्या कलरमध्ये घेतलेले ब्लॅक आहेत. हे मी आता सध्याला तुम्हाला दाखवते फक्त. हे ब्लॅक कलरचे कुंदन आहेत, तुम्ही वेगवेगळ्या कलरचे कुंदन घेऊ शकता. आता मी हा क्लास घेते, तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला ह्यातलं थोडीफार माहिती असेल तरी पण मी तुम्हाला ही माहिती देते की तुम्हाला काय काय मटेरियल लागेल. बघा मी त्रिकोणी आकाराचे सुद्धा घेतलेले आहेत आणि गोल आकाराचे सुद्धा आहेत. आता गोल आकाराचे मला सापडेना. त्यानंतर हे मोती सुद्धा लागणार आहेत, ते तुम्ही घेऊन ठेवा. त्यानंतर छोटीवाली सीझर, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ह्या रिंगला लावायला हा कपडा हवा आहे,
तुम्ही कोणत्याही कलरचं घेऊ शकता. मी व्हाईट कलरचं घेणार आहे. आता व्हाईट कलरचं माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी ह्या कलरचा घेते. ओके. पण लावताना मी ह्याला व्हाईट कलरचाच लावणार आहे आणून. ते मी ह्याला कपडा कसा लावायचा हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल मटेरियल घेण्यात, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पहिल्या 3 जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाच मी हा गिव्ह अवे करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करत जावा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जावा. तरच तुम्हाला हा गिव्ह अवेचं बक्षीस भेटणार आहे. बघा, तर आपण बेसिक टर्नर्समध्ये काय काय शिकणार आहोत ते सांगायचं आहे आता. चेन स्टिचपासून ते आपण जे प्रोफेशनल ब्रायडल ब्लाऊज असतात त्याच्यापर्यंत आपण शिकणार आहोत. सिल्क थ्रेड डिझाईन, चेन स्टिच डिझाईन, बुट्टा डिझाईन. मी सर्व प्रकारचे बुट्टेसुद्धा घेणार आहे. टोटल मी 50 बुट्टे दाखवणार आहे. 50-50चा पार्ट करणार आहे. नाहीतर मी 10 बुट्ट्यांसुद्धा पार्ट करेन ह्यामध्ये. पण मी आता दाखवणार नाही, ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. जेव्हा आपण चेन स्टिचचं पूर्ण होईल आपल्याकडून तेव्हा मी हे दाखवणार आहे. राहिला प्रश्न रिंगचा. 18 इंची रिंग तर तुम्ही आणू शकता. जर तुम्हाला स्टँड अवेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता दाखवते मी. ही छोटीवाली रिंग दाखवते, तुम्हाला मोठीवाली सुद्धा दाखवते. एवढी मोठी ही 18 इंची रिंग असते. ओके. याचं स्टँडसुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे आहे स्टँड. हे 18 इंची रिंगचं आहे. ठीक आहे, बघा मी दाखवते. हे स्टँड घेतलं नाही तरी चालेल, कारण की ह्या रिंगमध्ये आपण कपडा अडकून हे मांडीवर ठेवून सुद्धा आरेवर्क करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. काही जणांना भेटत नाही स्टँड, त्यामुळे ठीक आहे. तुम्ही ह्या 18 इंच किंवा आता तुम्ही, मी तर म्हणते 12 इंचसुद्धा घेतलं तरी काही हरकत नाही. ओके. चला तर आपण व्हिडिओला एंडिंग करा. तुम्हाला मी आणि एकदा सांगते, हा गिव्ह अवे फक्त माझ्या सबस्क्रायबर आणि इन्स्टाच्या फॉलोवर्सलाच भेटणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि इन्स्टा ID ला फॉलो करा. आणि कमेंटमध्ये ज्याचे जास्त लाईक असतील एक छोटीशी छान अशी कमेंट करा. त्याला जे लाईक असतील ते तुम्ही घेऊ शकता. ते गिव्ह अवे तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.